शिवसेना जिल्हा कोर कमिटी जी आहे, जिल्हा मुख्य समन्वय समिती, त्या सन्मान्य सदस्यांच्या बरोबर आमची जिल्हा परिषदेचे सदस्य, नगरपालिकांचे सदस्य, पंचायत समिती सभापती यांच्याबरोबर आजची बैठक झाली. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं सर्व सदस्यांची मतं जवळपास 1 तासभर आम्ही सगळ्यांचं ऐकून घेतलं. सदस्यांनी आपापल्या भावना आमच्या सगळ्या जिल्हा कोर कमिटीकडे मांडल्या आणि त्या मांडल्यानंतर आम्ही त्याला सांगितलेलं आहे की आजच दुपारपर्यंत संध्याकाळी 5 वाजेपर्यंत माननीय शिंदे साहेबांच्याकडे आम्ही हा आमचा अहवाल आजच्या बैठकीला सादर करू. सदस्यांच्या ज्या भावनांच्या जशाच्या तशा आम्ही आदरणीय शिंदे साहेबांकडे पोहोचू आणि या उपर शिंदे साहेब जो काही आदेश देतील त्याप्रमाणे आपण सगळ्यांनी निर्णय घेऊया. सगळ्या सदस्यांनी मान्य केलं की साहेब जो आदेश देतील त्या आदेशाच्या बाहेर आम्ही कुणीही नाही. साहेबांच्या आदेशाचं आम्ही सगळे पालन करू. पण सदस्य म्हटले की आमच्या ज्या भावना आहेत त्या भावना साहेबांच्यापर्यंत पोच करा. माननीय कणशे साहेबांनी आम्ही दोघंही सदस्यांच्या भावना साहेबांच्या कानावर घालू आणि यानंतर आजच्या बैठकीत सर्व अधिकार मतदान कुणाला करायचं याचे आदरणीय मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना देण्याचा निर्णय झाला. काल जी बैठक झाली, काल मुंबईत बैठक झाली, त्यामध्ये उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या बैठक झाली आणि त्यामध्ये सातारचा तिढा सुटला असल्याचं समजतं. युतीनं एकत्र काम केलं. आम्हाला आमच्या पक्षाकडनं अद्याप तसा कुठलाही निरोप आदेश आलेला नाही. त्यामुळे जोपर्यंत आम्हाला माननीय एकनाथजी शिंदे साहेबांकडचे आदेश येत नाहीत तोपर्यंत याच्यावरती आम्ही बोलणार नाही. राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये त्यांच्या सदस्यांच्या भावना ह्या तीव्र होत्या. आपल्या बैठकीमध्ये आम्ही नव्हतो, मात्र आम्हाला जी माहिती आहे की आपले सदस्य सुद्धा थोडेसे नाराज आहेत, आक्रमक आहेत. काय सांगाल यावर की यांची मनोधर्मी होईल? आमच्याही बैठकीत तुम्ही नव्हता, त्यांच्याही बैठकीत नव्हता. तुम्ही सूत्रांकडनं लावली नाही. त्यामुळे आम्ही काय बोलणं बरोबर नाही ना. आता त्याच्यावर सदस्य जे बोलले ते आम्ही गांभीर्याने ऐकलं, सिरियसली ऐकलं. त्यांच्या ज्या बाबी आहेत त्या आम्ही आहेत जशाच्या तशा वर पक्षाकडे कळवायचं किंवा माननीय मुख्य नेत्यांच्याकडे मुख्य नेत्यांच्या निदर्शनाला आणून द्यायचं. आम्ही सांगितलं ठीक आहे, सदस्यांच्या भावना असतात, सदस्य बोलले आणि आम्ही त्या सगळ्या समजून घेतलेल्या आहेत. मतदानाला काहीच तास राहिले शिल्लक. आज नाही, काही तास 2 दिवस अजून. आजचा उद्याचा परवा मतदान. हा निर्णय केव्हापर्यंत होईल? कुणाला मतदानाच्या आधी होईल. मुख्यमंत्री महोदयांची तुम्ही भेट घेतली होती, आम्हा असतील तुम्ही असं या संदर्भामध्ये मी सांगलीतल्या तानाजीराव पाटील जे आमचे शिवसेनेचे नेते आहेत त्यांनी जो अर्ज विधान परिषदेला भरलेला होता आमच्या पक्षाचे बंडखोर म्हणून, त्यांचा अर्ज आदरणीय शिंदे साहेबांच्या आणि आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या विनंतीवरून त्यांनी मागं घेतला. त्याच्यासाठी त्यांना शिंदे साहेबांना भेटायला आणि फडणवीस साहेबांना भेटायला मी मुंबईला घेऊन गेलेलो होतो. त्यावेळी माझी माननीय मुख्यमंत्री महोदयांची भेट झाली. साहेब, तुम्ही जेव्हा करायला आला होता तेव्हा असं म्हटलं होतं की येऊ नको तर कोणत्या गाडीत बसू अशी परिस्थिती आहे. मात्र याच्यावर नवनाथ बंद आहेत प्रवक्ते भाजपचे, ते असे म्हटले की तुम्हाला कोणत्या गाडीत बसायचं हे कळत नसेल तर आपण एकनाथ शिंदेना भेटा ते सांगितले. त्याला नितेश राणे सुद्धा म्हणले की ते योग्य गाडीत आहेत. हे बघा, नवनाथ बंद खूप मोठे प्रवक्ते आहेत, नव्याने झालेले. त्यांचा अनुभव हो ना, त्यांचा अनुभव खूप प्रदीर्घ आहे. त्यामुळं अशा प्रदीर्घ अनुभव असणाऱ्या प्रवक्त्यांच्याबद्दल आमच्यासारख्या छोट्या माणसांनी वक्तव्य करणं योग्य नाही. ते खूप मोठे आहेत, त्यांच्याबद्दल आम्ही बोलणं योग्य नाही. साहेब, सातारमध्ये शिवसेनेची भूमिका असेल तसेच सांगलीची जी शिवसेना आहे त्याची भूमिका वेगळी असणार, तिची बैठक वेगळी नाही. या बाबतीतला निर्णय सांगलीच्या बैठकीला या ठिकाणी माननीय सुहास बाबर आमदार साहेबांना पूर्ण अधिकार दिलेले आहेत. माननीय सुहास बाबर साहेबांनी सगळ्या सदस्यांची बैठक घेतलेली आहे. माननीय मुख्य नेत्यांचा जो आदेश येईल त्याचं पालन जसं साताऱ्यात 100% होईल तसं शिवसेनेच्या बाबतीत सांगलीमध्ये सुद्धा 100% होईल. आपल्या मनधरणीसाठी भाजपचे नेते या 2 दिवसाला आले होते का किंवा आपल्याला संपर्क? भाजपकडून कुणीही मला व्यक्तिगत संपर्क साधलेला नाही. साहेब, पंढरपूरमध्ये जे गैरप्रवाहाचं आंदोलन चालू होतं अगोदर, त्या आंदोलन संपल्यानंतर भाजपचे प्रसार पक्षाकडून चंद्रभागानदीचं पाणी आणि गोमूत्र शिंपडून त्या आंदोलनाच्या स्थळाचं शुद्धीकरण केलेलं. भाजपला विचारा, तुम्ही केली आम्हाला कसं विचारताय? ज्यांनी केले त्याला विचारा नाही. या बैठकीचा एकंदरीत सार काय? या बैठकीतला एकंदरीत सार
माननीय मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या आदेशाचं 100% पालन करणं, ते जसं मतदान करायला सांगतील त्याप्रमाणे एकही मत बाजूला न जाता सगळं मतदान शिवसेनेचा करणं हाच आजच्या बैठकीतला निर्णय. साहेब निवडणुकीमध्ये जो राडा झाला होता आणि त्यानंतर त्यावेळेस आपण म्हणालो होते की त्यांनी सुरुवात केली आम्ही शेवट करू, तर हा शेवट आपल्याकडून आता होणार त्याला उत्तर शेवट होत नसतो. जरा दमाने घ्या जरा. साहेब, जिल्हा परिषदेच्या राड्यात जे तुम्हाला जखम झाली, तुमचं रक्त निघालं आणि मकरंद आबांना धक्काबुक्की झाली, याचा विसर अद्यापही सदस्यांना झालेला नाहीये. तुम्ही जरी आदेश दिले महायुतीचं काम करायचं, सदस्य काम करतील का असं वाटतं का? 100% शिवसेनेचे सगळे सदस्य पक्षाच्या आदेशाच्या बाहेर नाही. शिवसेना वंदनीय हिंदुराजे सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेब, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या शिस्तबद्ध विचारानं चालणारा पक्ष आहे. राज्य पक्षाचं नेतृत्व करणारे मुख्य नेते पक्षाचे आणि उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेबांचं पालन करणारे शिवसेना आहे. आदेशानं चालणारा पक्ष आहे, आदेशानं चालणारे आमचे सदस्य आहेत. जो आदेश शिंदे साहेबांचा येईल त्याचं तंतोतंत पालन सगळे सदस्य करतील आणि तसं वचन सगळ्या सदस्यांनी आजच्या बैठकीमध्ये दिलेलं आहे. साहेब, संजय राऊतांनी असं म्हणते की पैसे घेऊन जे पक्ष मोडतायत त्यांना शिवसेनेला मारायला पाहिजे. असं कुणाला उद्देश नाही. संजय राऊतांना कसं आहे बरं का, बोलण्याला द्राक्ष आंबट सगळंच त्यांना असं वाटतं की ते म्हणतील ते खरं. कुणी पक्ष देऊन, कुणी पैसे देऊन फोडणं, कुणी लालूच देऊन फोडणं, कुणी ईडी लावून फोडणं, कुणी सीबीआय लावून फोडणं, काय त्यांच्या मनाला वाटेल ते संजय राऊत बोलत असतात. मला तर आता असं वाटतंय ना की संजय राऊत दिवसेंदिवस तथ्यहीन, म्हणजे ज्या बोलण्याला अर्थ नाही, तथ्यहीन अर्थहीन अशा पद्धतीचं दिवसेंदिवस वक्तव्य संजय राऊतांचं चालू झालेलं आहे. आणि त्याच्यामुळं कालांतराने तुमचे बूम घेऊन सकाळी 10ला त्यांच्या दारात जाणारे सुद्धा प्रतिनिधी हळूहळू त्यांच्या अशा वक्तव्यामुळे कमी झालेले दिसतील. संजय राऊतांनी ऑपरेशन टायगर जे आता खासदार फुटलेल्या संदर्भाची चर्चा चालू होती त्यावर त्यांचं म्हणणं आहे की काही खासदारांनी आईची मुलांची शपथ घेतली तर काही खासदारांनी साईबाबांची शपथ घेतली आणि असं ते आम्ही पक्ष सोडून जाणार नाही असं त्यांचं म्हणणं या सगळ्या शब्दात केलं. आम्ही कुठेही पक्ष सोडणार नाही आणि आता शिकवत आहे. आता संजय राऊत बोललेत ना, आता ते संजय राऊत काय कितपत सरळ बोलतात त्याच्यात किती तथ्य असतं, पण तरी सुद्धा बघा कोण कुठले का शिवसेनेचा अजून जे काही खासदार आहेत तसं त्यांचे 909 खासदार आहेत. सगळे जर म्हणतात आम्ही काय समक्ष बैठकीला होतो, काय म्हणतात आम्ही ऑनलाईन बैठकीला होतो. जोपर्यंत त्यांच्या खासदारांचा असा काही वेगळा निर्णय होत नाही तोपर्यंत त्यांच्याकडे संशयानं कशासाठी बघायचं? काय त्यांच्याकडे संशयानं बघण्यात अर्थ नाही. त्यांनी कुठं वक्तव्य केलंय का? त्यांनी कुठं त्यांची पक्षाची बैठक बुडवली का? पक्षाच्या विरुद्ध काही वक्तव्य केलं का? ते जोपर्यंत काही कृती करत नाही उगाच त्यांच्याकडे संशयानं बघण्यात अर्थ नाही. साहेब, पण ऑपरेशन चला, उठूया. आता कुठपर्यंत आलेलं आणि कधीपर्यंत पूर्ण? ऑपरेशन कुठलंही असलं ते पूर्ण झाल्यावरच कळतं. त्यामुळं आणि विशेषतः अशा पद्धतीचे ऑपरेशन ही थोडीशी काळजीपूर्वक केली जातात. मला आपल्याला एवढं सांगायचं, जर असेल ऑपरेशन तर सक्सेसफुल झाल्यावर कळेल. सोडायला जाईल ज्यांना सोडून जायचे त्यांनी असं एक विधान उद्धव ठाकरेंनी केलं अशी चर्चा चालू. त्याबद्दल संजय राऊतांनी सांगितलं की मी पूर्ण वेळ देतो असं कोणतंही विधान त्यांच्याकडनं केलं गेलेलं नाही. असं विधान केलं असं मागच्या वेळी केलं होतं जेव्हा आम्ही भूमिका 2022ला घेतली, तेव्हा जो पाठीमागं नॉट शिल्लक राहिला होता, लास्ट नॉट जो आमच्याकडे आला, त्या लोकांना असं उद्धव ठाकरे साहेब म्हणले होते तुम्हाला सुद्धा त्याला जायचं असेल की जावा, असं ते लोक उघड सांगतात आमच्या उभं आलेले आमदार मुले. त्यामुळे कदाचित जुना अनुभव पाहता बोलणे असल्याची शक्यता नाकारता येत नाही. साहेब, ही निवडणूक चुरशीची आहे आणि यात शिवसेनेची भूमिका महत्वाची ठरणार आहे. आणि आपण सांगताय की 2 दिवसात निर्णय होईल, म्हणजे भाजपला गॅसवर ठेवण्याचं किंवा त्यांना टेन्शन देण्याचं काम शिवसेनेकडून होत आहे. 2 दिवसात होईल असं म्हटलं नाही. मी काय म्हटलं, मतदानापूर्वी होईल, आजही होईल, दुपारपर्यंत संध्याकाळपर्यंत होईल, कधी होईल जेव्हा शिंदे साहेबांचा आदेश येईल झाला निर्णय आमचा. तोपर्यंत भाजप गॅसवर राहणार का? अहो, भाजप आता बहुमताच्या जवळ आहे, त्यामुळं काय त्याला गॅस करायची गरज आहे? असं काही नाही. तुम्ही विनाकारण आमच्यात कसं आहे, भाजपमध्ये महायुतीमध्ये आम्ही एकत्र आहोत.
त्यामुळे शेवटी कसं आहे, कोण गॅसवर कोण नाही गॅसवर असा पण तुम्ही- असा विषय नाही. शिवसेनेच्या मतांचा निर्णय साहेब घेतील मुंबईमध्ये, ते घेतील तो तसाच्या तसा मतदारापर्यंत आम्ही पोचवू आणि तसं मतदान आमचे मतदान करतील साहेब तुम्ही म्हटला आपल्या बहुमताच्या जवळ आहे असं ते म्हणतायत ना. ते म्हणताय, मात्र त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे, त्यांना धास्तिक आहे. त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. त्यांच्या विरुद्ध जास्त बोलून उपयोग नाही. थोडंसं आम्ही सुद्धा आता काळजीपूर्वक पावलं टाकतोय. त्यांना दुखवून म्हणा, त्यांच्या विरोधात बोलून म्हणा, त्याचे काय म्हणजे विनाकारण आपल्याला परिणाम भोगायला लागू नये याची काळजी आम्ही घेतोय. तर पत्रकाजी झाली की तुमच्या शिवसेनेमध्ये तो जिल्हा ते मिटलेलं आहे. ते सगळा विषय कोर कमिटीच्या बैठकीमध्ये आम्ही घेतला. आम्ही सगळे एकत्र बसलो. गैरसमजातनं तो विषय झाला होता. आता सगळेजण आम्ही एकत्र आहोत आणि आता इथून पुढे कुठलाही जिल्ह्यातला निर्णय एकटा मी किंवा एकटा कनशे साहेब किंवा एकटे संजू बाबा नाही. आम्ही 10 लोकांची कोर कमिटी डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्या आदेशाने केलेली आहे. ती कोर कमिटी जिल्ह्यातल्या महत्वाच्या विषयावर एकत्र बसून निर्णय घेईल. सहलीचं काही नियोजन केलेलं आहे का कोणाच्या शिवसेनेच्या? नाही आवश्यकता आमच्या सदस्यांना कुठे सहलेले नाही. आमचे सदस्य फ्री आहेत. बघा 100% उपस्थिती आहे. साहेब- काही गैरहजर नाही. साहेब, कराडच्या महायुतीच्या सभेत आमदार महेश शिंदे उपस्थित होते, मात्र आज शिवसेनेच्या याला उपस्थित नाही. महायुतीमध्येच ऐकलं ते आज उपस्थित आहेत. महायुतीमध्ये आज काही कामानिमित्त बाहेर असते. न्यूज साठी संदीप जठार, गोंदवले.